नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्य कायदे मंडळ किंवा राज्य विधिमंडळ या टॉपिक विषयी जे आयोगाने विचारलेले PYQ आहेत, प्री मेन्स याचे सर्व PYQ बघणार आहोत आणि त्याचे अनालिसिस करणार आहेत. तर स्टार्ट करूया लेक्चरला आजच्या. तर पहिला क्वेश्चन आहे, खालील विधाने विचारात घ्या. आणि इथं काय केलंय, आपल्याला बरोबर विचारलेलं आहे, तर बरोबर घ्यायचं आपल्याला. तर विचारताना बरोबर बघायचे. विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे, तर विधान परिषद विचारले तर परिषद कसं आहे, स्थायी सभागृह आहे. तर हे विधान कसं आहे, बरोबर आहे. मग आपलं हे 1 आणि 3 येऊ शकतं. तर हे 2 ऑप्शन आपले कटले. हे इथंच कटवायचं. राज्यपाल विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर हे राज्यपाल असतात का, नाहीये. जे विधान परिषदेचे अध्यक्ष जे असतात, जे सदस्य निवडून गेलेले असतात विधान परिषदेवर, त्याच्यामधून एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते. म्हणून बी विधान कसं आहे, चूक आहे. मग पहिलं ऑप्शन आपलं कटलं. मग आता राहिलं फक्त 3, तर आन्सर येणार 3 नंबर, म्हणजे सी विधान वाचायची गरज नाही. तर काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. तर या काही मध्ये जे राष्ट्रपतीकडून 12 सदस्याची म्हणजे 1/6 सदस्याची नेमणूक होते ह्याच्याहून, राष्ट्रपतीकडून. तर हे सी विधान कसं आहे, बरोबर आहे. तर आन्सर काय येणार आपलं, 3 नंबर येणार. ए आणि सी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महाराष्ट्र विधान परिषदेला मध्ये 50 वर्ष पूर्ण झाली. तर ती 1987 मध्ये झालेली आहेत. तर आपली जी विधान परिषदेची स्थापना होती, हे 20 जुलै 1937 मध्ये याची स्थापना झाली होती. आणि 19ला म्हणजे तसं ही 20 जुलैपासून स्टार्ट झालेली होती बैठक. तसं 1935च्या कायद्यानुसार विधान परिषदेची स्थापना झालेली होती. 1935च्या कायद्यामध्ये विधान परिषदेची तरतूद होती, त्याच्यानुसार 37 मध्ये स्थापना झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे? तर राज्य विधिमंडळाशी विचारलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये स्टार्टिंग म्हणजे दोन्ही सभागृह येते, असं कोणत्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर ते येते अनुच्छेद 168. तर 22 मध्ये काय आहे, अटकेनंतर संरक्षण भेटते 22 आर्टिकल मध्ये. आणि जे 380 आहे ना, हे वगळण्यात आलेले आहे 7व्या अमेंडमेंटने. आणि अनुच्छेद 25 जे आहे याच्यामध्ये काय, धर्म स्वातंत्र्याविषयी आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा चॅप्टर बराच मोठा आहे, त्याच्यामुळे मला थोडं फास्ट घ्यावं, म्हणजे पूर्ण अनालिसिस मी घेईल, पण जेव्हा क्वेश्चनचं म्हणजे जिथं गरज असेल तिथं अनालिसिस पूर्ण देण्यात येईल. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्य स्पष्ट केलेली आहेत? तर यांच्यामध्ये मुख्यमंत्र्याची कर्तव्य विचारलेली आहेत. तर ते काय आहे, 167 मध्ये आहे की याची कर्तव्य दिलेली आहेत मुख्यमंत्र्यांची. आणि 163 मध्ये काय आहे, जे मंत्रिमंडळ आहे ना त्याच्याविषयी तरतूद आहे. आणि 166 मध्ये त्यांची कार्यकारी वृत्ती जी आहे ती आहे. आणि 164 मध्ये सीएम म्हणजे सीएमच्या नियुक्तीमध्ये राज्यपाल हे करतील, हे 164 मध्ये आहे. तर पुढचं बघा. अर्थविधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? तर आपल्याला अर्थविधेयकाबद्दल बरोबर विधान ओळखायचं आहे. ते मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतात. तर इथं फक्त मंत्री मांडू शकतात, खाजगी सदस्य नाही. म्हणजे आपलं अविधान कसं आहे, चुकीचं आहे. ते राज्यपालाच्या शिफारसीशिवाय मांडता येत नाही. तर ब विधान कसं आहे, बरोबर आहे. एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास तर हे राज्यपालाला कळवायचे का अंतिम निर्णय असतो? नाही. तर ते जे विधानसभेचे हे अध्यक्ष असतात विधानसभेचे, बरं का, नाही की विधान परिषदेचे, विधानसभेचे जे अध्यक्ष असतात ते ठरवतात की धनविधेयक आहे का नाही. म्हणून पण विधान कसं आहे आपलं, चुकीचं आहे. जर दोन्ही सभागृहामध्ये अर्थविधेयकाबाबत पेच निर्माण झाल्यास राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त बैठक. आता ही जी संयुक्त बैठकीची तरतूद आहे ते फक्त लोकसभा आणि राज्यसभेसाठीच आहे. म्हणजे राज्य पातळीवर संयुक्त बैठकीची तरतूद नाही. आणि जी संयुक्त बैठकची जी आहे ते आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. तर इथं डायरेक्ट ऑप्शन दिलेलं आहे. आता तर आपलं काय होतं, फक्त जे बी ऑप्शन होतं ना तेच बरोबर होतं.
तर पहिलं विधान काय होतं की मंत्री आणि खाजगी मंत्री, तर ते खाजगी सदस्य आल्यामुळं पहिलं विधान कटलं, म्हणजे हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं. तर डायरेक्ट एकाच विधानावरून आपलं ह्याचं आन्सर येत होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मुख्यमंत्री व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्याची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्याच्या 15% पेक्षा जास्त असता कामा नये. तर हे विधान आपल्याला काय याच्यातलं विधाने फक्त विचारात घ्या, म्हणजे चूक अचूक हे आपल्यालाच निवडायचं. तर पहिलं विधान काय आपलं चुकीचं आहे. तर का चुकीचं आहे? जे मुख्यमंत्र्यासहित दिलेलं आहे, म्हणजे व्यतिरिक्त दिलेलं आहे, तर मुख्यमंत्र्यासहित 15%चं आहे. म्हणून पहिलं विधान काय आपलं चुकीचं आहे. तर हे पहिलं आणि तिसरं ऑप्शन कट्ट. मग आता आपलं 50-50 मध्ये आलं. तर मुख्यमंत्री व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्याची संख्या 15 पेक्षा कमी असता कामा नये. तर इथं पण व्यतिरिक्त दिले, इथं पण मुख्यमंत्र्यासहित 15 आहे, म्हणजे 12 आहे. त्याच्यामुळे बी पण विधान कसं आहे चुकीचं आहे. म्हणून आपला आन्सर काय येणार? 4 नंबर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे? तर आता विधानसभेची विचारलेली आहे. विधान परिषद विचारलं का विधानसभा हे लक्षात ठेवा. जर विधानसभा म्हटलं तर 170 आहे आणि याच्यामध्ये जे 72 मध्ये जे आहे तर विधानसभेचा कार्यकाळ आहे जो 5 वर्षाचा असतो आणि कलम 171 मध्ये जे विधान परिषदेचे सदस्य आहेत त्याच्याशी संबंधित आहे आणि जी संख्या ह्याच्यामध्ये जे आहे 173 मध्ये तर त्यांची पात्रता आहे विधानसभेच्या सदस्याची पात्रता. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इथं 71 मध्ये सदस्य आहेत, इथं पात्रता आहे, इथं विधानसभेची तरतूद आहे आणि 72 मध्ये कार्यकाळ आहे. एवढं लक्षात ठेवा. इथं आहे कार्यकाळ, 72 मध्ये कार्यकाळ, इथं पात्रता आणि इथं सदस्य. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. घटक राज्याच्या विधान परिषद संबंधी खालील विधाने विचारात घ्या. तर इथं योग्य घ्यायचं, डायरेक्ट खाली बघायचं. असं जेव्हा इथं आयोग पण हायलाइट करून देते, म्हणजे इथं बघितलं पहिल्याने हे इथलं सेंटेन्स बघितलं का डायरेक्ट खाली बघायचं की काय विचारले, म्हणजे त्याच अँगलनं आपण जेव्हा विधान वाचू ना त्याच अँगलनं आपण विचार करायला लागतो. म्हणून डायरेक्ट काय विचारलंय क्वेश्चन मध्ये ते अगोदर बघायचं. आता बघा, विधान परिषदेची सदस्य संख्या ही विधानसभेच्या सभा म्हणजे सभासद संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त नसावी. तर हे काय बरोबर आहे. किती? 1/3 ही आकडा लक्षात ठेवा. तर हे बरोबर आहे, म्हणजे आपलं अविधान बरोबर आहे. तर काय झालं? 2 कटलं. मग आपल्याला आता फक्त 3 ऑप्शन राहतात. 3 ऑप्शन मध्ये आता बघायचंय. तर ब विधान बघूया आपण. राज्यघटनेच्या अनुच्छेद 170 मध्ये विधान परिषदेच्या रचनेची पद्धत नमूद करण्यात आली आहे. तर ती विधान परिषदेची रचना आहे का? तर ही 170 मध्ये आपण आताच बघितलो विधानसभेची आहे आणि 169 मध्ये विधान परिषद आहे. म्हणजे ब विधान कसं आहे? चुकीचं आहे, म्हणजे हे पण ऑप्शन कटलं. आता क विधान बघूया. राज्यपालांनी केलेल्या नामनिर्देशित प्रामाणिकपणा अथवा उचितपणा यावर कोणत्याही प्रकारे न्यायालया प्रश्नचिन्ह करणार नाही. तर हे आपण मागं बघितलं होतं जेव्हा आपण राज्यपालाचं हे केलं जातं, म्हणजे आपल्याला जर काही डिसिजन राज्यपालाने घेतले तर आपल्याला न्यायालयामध्ये जाता येत नाही. तर क विधान कसं आहे आपलं बरोबर आहे. मग चौथं ऑप्शन कटलं, तर आपलं आलं 3 नंबर. आता आन्सर आलं. तर चौथा ऑप्शन का चुकले ते बघूया. राज्यसभेच्या तुलनेत राज्यात विधान परिषदेचे स्थान बलशाही आहे. तर तसं आहे का? नाहीये. विधानसभा राज्यसभा आहे त्याच्यामध्ये ऍटलिस्ट थोडेफार तर अधिकार आहेत. जसं राज्यासंबंधी कोणते डिसिजन घ्यायचे असेल तर आपण राज्यसभेचं राहतं. पुन्हा जे आपलं केंद्रीय प्रशासकीय सेवा आहे त्याच्या जरी बाबतीत काही डिसिजन घ्यायचं असेल तर राज्यसभेला विचारलं जातं. पण विधान परिषदेच्या बाबतीत तसं काही आहे का? तर विधानसभा फक्त आहे का? आहे म्हणूनच आहे. बाकी विधान परिषदेचं काहीच काम नसतं. म्हणून राज्यसभेची जर तुलना केली असेल तर राज्यसभा ही म्हणजे बलशाही ठरलं जातं. पण इथं कसं आहे? उलट दिलेलं आहे. म्हणून ड पण विधान काय आहे? चुकलेलं आहे. म्हणून आपला आन्सर येणार 3 नंबर. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये हे जोड्या लावा दिलेले आहेत. विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या जोड्या. जे शेषराव वानखेडे हे कधी होते? 1972 ते 77 मध्ये. वानखेडे कधी होते?
72 ते 77. त्याच्यानंतर बाळासाहेब भारंदे, तर यांचा कार्यकाळ जो होता तो 62 आणि 67 मध्ये होता, म्हणजे 3 नंबरचा आन्सर येणार. आणि प्राणलाल होरा, तर ह्यांचा कार्यकाळ होता 80, म्हणजे हे लय एकच म्हणजे काही महिनेच होते, 4च महिने होते. प्राणलाल होरा. आणि अरुणालाल गुजराती, हे गुजराती कधी होते, तर यांचा कार्यकाळ आहे 1999 ते 2004 पर्यंत, म्हणजे 1 नंबर. असं तर आन्सर येणार 2 नंबर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. तातडीच्या सार्वजनिक महत्वाच्या विशिष्ट बाबीकडे विधानसभा सदस्य डॅडॅश या मार्गाने शासनाचे लक्ष वेधून घेतात किंवा शकतात. तर हे आहे स्थगन प्रस्ताव. जर एखादं काम सार्वजनिक दृष्ट्या महत्वाचं आहे, म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला ताबडतोब त्याच्याविषयी जर डिसिजन घ्यायचं असेल, तर त्याच्या विधानसभा सदस्य काय करतात, ते स्थगन प्रस्ताव आणला जातो. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. आता एक क्वेश्चन बघा, म्हणजे रिसेंट मध्येच आलेला आहे 23लाच. तर मुख्य सचिवाविषयी आहे, तर त्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, बरोबर विधाने. मग आपण त्याच अँगलला विचार करूया की ह्याच्यामधले बरोबर विधान कोणते आहेत ते. मुख्य सचिव या पदाचा उगम ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारमध्ये झाला. या पदाची निर्मिती 1787 मध्ये वॉरन हेस्टिंग यांनी केले. तर हे जे मुख्य सचिव पद आहे ते ब्रिटिश काळात झाले, हे योग्य आहे. पण जे हे कार्यकाळ दिलेला आहे 1787, तर हा चुकीचा दिलाय. कारण की 1799 मध्ये या पदाची स्थापना झाली होती आणि हे वॉरन हेस्टिंगने केली नव्हती. तर बघा आता याच्याहून पण आपल्याला कळल, तेव्हा कुणाचा कार्यकाळ होता, वेलेस्लीचा चालू होता. वेलेस्ली हेस्टिंगचा कार्यकाळ होऊन गेला होता. तर हे विधान पहिलं कसं आहे, चुकीचं आहे. आणि आपल्याला काय बरोबर विचारलंय, मग आपलं कोणतं ऑप्शन कटणार, 2 नंबर कटणार आणि 1 नंबर कटणार. काय विचार करायचा नाहीये जेव्हा आपण पेपरमध्ये जातो, कसं दिसेल काय नाही, आपल्याला नंतर पेपरचं काय आचार नाही टाकायचा, त्याच्यामुळे डायरेक्ट असं पेनाने गिरून टाकायचं. कन्फ्युजन अजिबात एक्झाम मध्ये ठेवायचं नाही. मग आता फक्त 50-50 मध्ये राहिलं आणि आपलं ड विधान कन्फर्म बरोबर आहे. म्हणजे ड वाचायची गरज आहे का नाही, आता ब पण वाचायची गरज नाही, आपण डायरेक्ट क वाचायचं. मुख्य सचिव हे राज्याच्या प्रशासनातील सर्वात ज्येष्ठ केडर पद असून ते भारताच्या अग्रक्रम तालिकेमध्ये 21व्या स्थानी आहे. तर हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. कारण की ते 21व्या स्थानी नाहीये, हे 23व्या स्थानी आहे. मग ड पण कसं आहे आपलं चुकलं, इथं फुल्ली मारली, हे म्हणजे क चुकलेला आहे, इथं फुल्ली मारली, तर आन्सर काय येणार ड. ड वाचायची पण गरज पडली नाहीये. तर आपलं ब विधान कसं चुकीचं आहे ते बघूया. मुख्य सचिव हा राज्याच्या मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा प्रधान सल्लागार म्हणून कार्य करतात. तर हे विधान का चुकलेलं आहे माहितीये का, हे जे सल्लागार आहेत ना, हे राज्यपालाला सल्ला नाही देत, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला सल्ला देतात. म्हणून हे विधान कसं आहे, चुकीचे. यामुळे चुकले की ते मंत्रिमंडळाला सल्ला देतात. तर आपला आन्सर काय येणार ड. ड तर आन्सर आलेलंच आहे ड. आता ड का बरोबर होतं ते बघा. मुख्य सचिवाचे पद हे व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमांडर्स यांच्या बरोबरीचे आहे, म्हणजे त्याचा दर्जा दिलेला आहे ड मध्ये. तर आपला आन्सर येणार 4 नंबर. आता पहिलं का विधान चुकलं होतं, इथं वेलेस्ली होते आणि इथं 99 मध्ये स्थापना झाली होती. सेकंड का चुकलं, कारण की ते सल्ला कुणामध्ये, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळामध्ये देणार होते. आणि क का चुकलं, कारण की ते 23वा स्थान होतं त्यांचं आणि ह्यांनी 21 दिलं होतं, म्हणून हे चुकलं. म्हणजे 23 मंत्रिमंडळ आणि 99 ह्या 3 गोष्टीमुळे हे क्वेश्चन कसा चुकला होता. तर जे लास्ट विधान आहे ते बरोबर आहे. तर आता आपला 12वा क्वेश्चन बघूया. आता इथं आपल्याला बरोबर विचारलेलं आहे. आता फक्त बरोबर विधान आपल्याला सांगायचंय. अर्थविधेयक नसलेल्या संपूर्ण विधेयकाचा पुनर्विचार करावा असा संदेश देऊन ते परत पाठविण्याचा राज्यपालाला अधिकार नाहीये. इथं काय विचारलंय, जर आता बघा एका शब्दामुळे हे चुकले. आपण काय करतो, अर्थविधेयकाला आपण गडबडीमध्ये काय करतो, अर्थविधेयक वाचतो डायरेक्ट पुढे मारतो, मध्ये असलं नसलं हे काय वाचत नाही. जर अर्थविधेयकाला असेल तर अधिकार नाहीये म्हणजे पाठवण्याचा. आणि जर इथं काय दिले नसलेलं, इथं गुगली टाकल्या, म्हणून ह्या फक्त एका शब्दामुळं आणि हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. आता नेक्स्ट बघा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यात राज्यपालांना आदिवासी जमातीच्या कल्याण मंत्री नेमण्याची विशेष जबाबदारी पार पाडावी लागते. तर ब विधान चुकीचं आहे. जे आपलं महाराष्ट्र आणि राजस्थान यांच्यासाठी ना, जे आदिवासी विभाग आहे त्याच्या तर त्याच्यामध्ये ते आदिवासी जमाती कल्याण मंत्रीचं नाही, आणि आदिवासी विभाग असल्यामुळे आपल्याला कॅबिनेटचे मंत्री असतात, म्हणून याच्यात नेमणुकीचं नाही. जे नेमणूक करायचे म्हणजे आदिवासी जमातीच्या कल्याण मंत्र्याची नेमणूक करायची, ती राज्य कोणती आहेत ते बघा. छत्तीसगड आहे आपला शेजारी, छत्तीसगड.
त्याच्यानंतर झारखंड आहे त्याच्याच बाजूला, नंतर ओडिसा येतो. म्हणजे आपला आता महाराष्ट्र आहे, असं हे आपला त्रिकोणी महाराष्ट्र आहे समजा, असं तर इकडून इकडे जायचं 3 राज्य. इथे येते झारखंड, नंतर इथे छत्तीसगड आणि इथं ओडिसा, हे 3 राज्य आणि आपल्या वरचं एक राज्य. हे जे 4 राज्य आहेत, ह्या 4 राज्याला जे आदिवासी कल्याण मंत्री आहे ना, याची नेमणूक करतात राज्यपाल. पण महाराष्ट्रासाठी आणि राजस्थानसाठी तर आदिवासी विभाग आहे, त्याच्यामुळे आपल्याला कॅबिनेट दर्जाचे मंत्री भेटत असतात, असं आहे. म्हणून ब विधान कसं आहे आपलं चुकीचं आहे. आपण इरेज करूया. आता क विधान बघूया. 6व्या परिशिष्टात तरतुदीनुसार आसाममध्ये आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंदर्भात राज्यपालांना काही विशेष अधिकार आहेत. तर क विधान कसं आहे आपलं बरोबर आहे. इतकी वेळ अ ब चुकलं होतं, आपल्याला बरोबर विचारल्यानं. इथं ब आल्यानं हे पण चुकलं होतं. आणि आता ह्या दोन्हीमध्ये 50-50 मध्ये राहिलं. क आपलं कन्फर्म बरोबर आहे. तर ड वाचायचंय. उच्च न्यायालयाचे स्थान धोक्यात आणणारे विधेयक राज्यपाल स्वइच्छेने राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवू शकतात. तर ड विधान कसं आहे चुकीचं आहे. तर आपल्याला फक्त बरोबर विचारले तर क येणार आन्सर. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बॉम्बे म्हणजे मुंबई विधानसभा अध्यक्ष, आता यांचा कार्यकाळ म्हणजे बॉम्बे अध्यक्ष म्हणून कोण 1937 ते 56 पर्यंत कोणी कामकाज केले हे बघायचंय. गणेश मालवणकर यांनी केलं होतं. हे सयाजी सीलम जे आहेत ना, यांचा कार्यकाळ 1960 ते 62 पर्यंत होता. 62 पर्यंत म्हणजे ब येत नाही, म्हणजे बी इथं कटलं इथं कटलं इथं कटलं तर डायरेक्ट आपला आन्सर येतं. तर मग याच्यात कोणाकोणाचा समावेश होतो ते बघूया. दत्तात्रय कुंटे आणि कुंदमन फिरोदिया हे एवढे काय होते अध्यक्ष होते या काळामध्ये. मग आन्सर येणार आपलं 2 नंबरचं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. महाराष्ट्राच्या विधिमंडळ समिती पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. इथं नाही विचारलेलं, इथला अंडरलाईन करायचं. आता बघूया आपण काय खरं नाहीये ते आणि का खरं नाहीये आणि ते चुकलं तर का चुकलं हे पण आपल्याला बघायचंय. तर या बघा, लोकलेखा समिती या समितीचे सदस्य जोपर्यंत नवी समिती स्थापन केली जात नाही तोपर्यंत पदावर राहू शकतात. तर हे काय बरोबर आहे. बऱ्यापैकी काही गोष्टीमध्ये जोपर्यंत नवीन येणार नाही तोपर्यंत पहिले पद सोडतच नाहीत, असंच राहतं. तर आपलं पहिलं विधान बरोबर आहे. आता अंदाज समिती या समितीचे सर्व सदस्य फक्त विधानसभेतील सदस्य असतात. हे जे फक्त विधानसभेचे हे अंदाज समिती जी आहे, आता केंद्र पातळीवर कसं आहे, जे अंदाज समितीमधले जे सदस्य असतात ते 30 असते लोकसभेवर आणि ते 30 आहेत ना फक्त, म्हणजे केंद्रामध्ये लोकसभेमधले 30 येतात. पण तशी तरतूद विधानसभा आणि विधान परिषदेसंबंधी नाही. जर ज्या राज्यामध्ये द्विसदनीय आहे तिथं काय, जे विधानसभेची सदस्य संख्या आहे अंदाज समितीमध्ये, म्हणजे अंदाज समितीची जी राज्य स्तरावर सदस्य संख्या आहे 29. तर याच्यामध्ये काय होतं, जे विधान परिषदेवरून आहे तिथं 6 येतात आणि विधानसभेवर जे आहे तिथून जे उरलेले आहेत 23 सदस्य विधानसभेवरून येतात. म्हणून हे काय केलेलं आहे, हे विधान चुकीचं आहे. इथं फक्त दिले ना, फक्त विधानसभेचे दिले, तर इथं विधान परिषदेपासून वरून पण येतात. म्हणून दुसरं विधान काय चूक. आणि आपल्याला विचारले चूक तर पुढचं वाचायची गरज नाही. तर आपण नॉलेज ह्याच्यासाठी बघूया. आता सार्वजनिक उपक्रम समिती या समितीचे सदस्य हे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य असतात. हे विधान कसे बरोबर आहे. नियम समिती विधानसभेचे सभापती या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर चौथं पण विधान काय बरोबर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. राज्याच्या मुख्य सचिवासंबंधी खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. इथं असत्य विचारलं, इथं अंडरलाईन करूया आणि बघूया असत्य कोणतं आहे ते. त्यांचे आता हे मुख्य सचिवाचे आपण मागं क्वेश्चन बघितला होता. त्यांचे अधिकार आणि कार्य कॅबिनेट सचिवापेक्षा खूप अधिक असतात. तर हे विधान कसं आहे बरोबर आहे. ते किती आपण हे म्हणलं होतं, रँक किती आहे त्यांचा 23वा. स्थापना कधीची आहे 1799 मध्ये वेलस्लीने केल्या. तर बघूया, राष्ट्रपती शासन आणल्याने त्यांच्या राज्य प्रशासनातील स्थितीमध्ये पदामध्ये परिणाम होत नाहीये. तसं नाही, म्हणजे जेव्हा राजवट लागते तर तेव्हा सर्वांवर परिणाम होतो. म्हणून ब विधान कसं आहे चुकीचं आहे. मग आपला आन्सर काय, आपल्याला विचारले चूक, तर आन्सर काय येणार 2 नंबरच येणार.
त्यांच्याशी तुलना करता येईल असा केंद्र सरकारमध्ये अधिकार नाही. हे पद आहे ना फक्त राज्यसंबंधीच आहे. म्हणून 3 पण विधान कसं आहे बरोबर आहे. तर आपला आन्सर येणार 2 नंबर. पुढचा क्वेश्चन बघूया. - 210 विधिमंडळातील वापरण्याची भाषा. 211 मध्ये आहे विधिमंडळावरील चर्चा. 212 मध्ये आहे न्यायालयीन विधिमंडळाच्या कामकाजाबाबत चौकशी न करणे. आणि 208 मध्ये आहे कार्यपद्धतीचे नियम. आन्सर येणार आपला 4 नंबर. याच्यामध्ये एक्सप्लेन द्यायसारखं काही नाहीये, फक्त जे आर्टिकल आहेत ते लक्षात ठेवा. 10 मध्ये काय आहे भाषा आहेत. आपल्या विधिमंडळाच्या भाषा आपल्या महाराष्ट्रातलं तर काय आहे मराठी, हिंदी जी प्रादेशिक आणि इंग्लिश जी प्रादेशिक भाषा आहे असं असतं प्रत्येक विधिमंडळाचं. आणि ह्याचं जे आहे 11 मध्ये काय आहे जे चर्चा विषय आहे त्याच्या संबंधी. आणि 12 मध्ये तर आपल्याला माहित आहे जे न्यायालयीन विधिमंडळाच्या चौकशीमध्ये कामकाजाची चौकशी न करणे. आणि 8 मध्ये कार्यपद्धती. म्हणजे असे ते 208 असं म्हणलं नाही मी, डायरेक्ट 8 म्हणलेलं आहे, समजून घ्या. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यपाल आणि मंत्री परिषद यांच्यामध्ये संदेश वाहनाचे मुख्य माध्यम राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर हे 167 मध्ये आहे. आणि जे 169 मध्ये जे आहे ते विधान परिषद आहे. आणि 170 मध्ये विधानसभा आहे. आणि 168 मध्ये राज्य विधिमंडळ म्हणजे का विधान परिषदेच्या पुढच्या तरतुदी आहेत. तर अगोदर विधिमंडळ असायला पाहिजे, 68 मध्ये आहे. त्याच्यानंतर विधान परिषद आहे, नंतर आपली विधानसभा आहे. पहिल्या परिषद आणि नंतर सभा. तिकडे ह्याच्यामध्ये केंद्रामध्ये काय आहे पहिल्या लोकसभा आणि नंतर राज्यसभा ह्याच्या विरुद्ध आहे. असं लक्षात ठेवा. हे मी बार कलम काय घेते कारण की हे आपल्याला इथंच पाठ झाले पाहिजे. आता आपली एक्झाम पण लांब राहिली नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अनुच्छेद 205 हे कलम बघा 205. हे बाबी कशाच्या तरतूद नाहीत याच्यामधली नाही विचारलेलं आहे ते बघूया. पूरक अनुदान आहे का? तर आहे. 205 मध्ये पूरक अनुदान आहे, अतिरिक्त अनुदान आहे आणि अधिकचे अनुदान आहे. तर अपवादात्मक अनुदान ही पद्धत नाहीये. पूरक अनुदान, अतिरिक्त अनुदान, अधिकचे अनुदान ह्या 3 गोष्टी आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. सचिवालयाचा दर्जा हा केव्हाही संचालनाच्या दर्जापेक्षा वरिष्ठ असला पाहिजे असे मत कोणत्या समितीने व्यक्त केले? तर DG कर्वे या समितीने व्यक्त केले आहे. घटक राज्याच्या मुख्य सचिवाची भूमिका आणि कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे? तर आपल्याला चुकीचे विचारले. चला गोल करूया. आता मुख्य सचिवाबद्दल हा 3रा क्वेश्चन आहे. तो राज्य मंत्रिमंडळाचा सचिव म्हणून राज्य मंत्रिमंडळाचा सचिव म्हणून कार्य करतो. हे विधान काय बरोबर? त्याच्या नावातच सचिव आहे म्हणजे काय डोकं लावायची गरज नाही. पहिलं विधान बरोबर आहे. हे कटलं, आपल्याला चूक विचारले म्हणून कटलं. तो राज्यपालाचा मुख्य सल्लागार. मागच्या क्वेश्चन मध्ये आला तर तो राज्यपालाचा असतो का? नाहीये, मंत्रिमंडळाचा असतो. मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांचा. म्हणून विधान काय चुकले तर आपला आन्सर इथंच आलं, दुसरं बघायची गरज नाहीये. तो राज्य प्रशासनाचा प्रमुख समन्वयक म्हणून कार्य करतो. हे विधान काय बरोबर आहे? आता हे नवीन विधान आलं, हे ऍड करायचं आपल्या मागच्या ह्याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये. तो अविष्ट वारस म्हणून कार्य करतो. हे पण ऍड करायचं विधान. जे नवीन आले त्याच्याशी रिलेटेड आपले जेव्हा आपण नोट्स करतो ना स्वतःची काढतो तेव्हा ते विधान त्याच्यात आयोगाचे ऍड करायचे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता राज्य सचिवालयाची कार्य आहेत आपल्याला ते बघायचे. ह्याच्यातले कोणते कार्य आहेत ते बघूया. सचिवालयाचे कामकाजाबद्दल कायदे मंडळाला सहाय्य करणं. आता कायदे मंडळाला सहाय्य करणं हे विधान एवढं बरोबर आहे, पण सचिवालयीन कामाबद्दल हे विधान चुकलंय. म्हणून पहिलं विधान कसं चूक आहे. त्याच्यातलं पहिलं कटलं आणि दुसरं कटलं. C आणि D कन्फर्म आहेत, फक्त B आपल्याला वाचायचं आहे. राज्य कायदे मंडळाप्रती असलेल्या उत्तरदायित्व पूर्ण करण्यासाठी मंत्र्याला सहाय्य करणे. तर ब विधान कसं आहे बरोबर आहे. मग आन्सर येणार आपलं 2 नंबर. तर राज्य शासनाचे वैचारिक मंडळ म्हणून कार्य करते. बरोबर. धोरणाची कार्यवाही झाल्यानंतर परिणामाचे मूल्यमापनही करते. म्हणजे पहिल्या सल्ला पण देतात, धोरणं पण आखतात आणि नंतर काय काय धोरणाचं रिझल्ट आला ते पण बघतात. असं त्या टाईपमध्ये लक्षात ठेवा. तर आपला आन्सर येणार 2 नंबर. भारतात सार्वजनिक धोरण आणि प्रशासकीय बाबीशी निगडीत केंद्र राज्य सहकार्यासाठी यंत्रणा उपलब्ध आहे. या बाबतीत योग्य विधाने. आपल्याला योग्य विधाने विचारलेले आहेत. केंद्र राज्य
या दरम्यान कार्यकारी अधिकाराबाबतीत परस्पर प्रद्युतीकरण होऊ शकते. हे बरोबर आहे विधान. राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था या दरम्यान कार्यकारी अधिकाराबाबतीत परस्पर प्रद्युतीकरण होऊ शकते. हे विधान चुकीचे आहे. केंद्र सरकारच्या पूर्व समितीने राज्य सरकार स्वतःची काही कार्य केंद्र सरकारकडे सोपवू शकतात. तर हे विधान कसं आहे? बरोबर आहे. तर आन्सर येणार ए आणि सी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 168 संबंधित नाही विचारले. हे आहे नाहीला हे लक्ष देऊन बघा. प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये 2 सभागृह आहेत. तर हे पण विधान बरोबर आहेत. असे एकूण 6 राज्यामध्ये आहे. याच्यामध्ये आंध्र प्रदेश म्हणजे एपी आणि तेलंगणा हे 2 आहेत. ऍड करा. येथे राज्याच्या कायदेमंडळाची 2 सभागृह असतील. जेथे राज्याच्या कायदेमंडळाचे 2 सभागृह असतील तेथे एक विधान परिषद असेल आणि दुसरे विधानसभा असेल. हे पण विधान काय? बरोबर आहे. जेथे फक्त एकच सभागृह असेल ते विधान परिषद म्हणून ओळखले जाईल. आणि आपल्याला विचारले काय चूक, तर चूक काय? इथं विधान परिषद आहे, इथं विधानसभा येतं. म्हणून चौथा आन्सर येणार. पुढचा क्वेश्चन बघूया. विधानसभेचा कार्यकाळ किती आहे? 5 वर्ष. ग्रामसभेचा अध्यक्ष काय असतो? सरपंच असतो. विधान परिषदेचं काय आहे कार्यकाळ? तो स्थायी सभागृह असतो. कार्यकाळ सदस्याचा असतो, नाही की सभागृहाचा. मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण असतो? मुख्यमंत्री असतो. विषय संपला. स्वातंत्र्य विकास मंडळे स्थापन करण्याची जबाबदारी राज्यपालाची असते. खालीलपैकी कोणती राज्य त्याच्याशी संबंधित आहेत? तर स्वातंत्र्य विकास मंडळे विचारलं. याच्यामध्ये महाराष्ट्र येतं, गुजरात येतं, कर्नाटक येतं. अ, ब, क. तर 1 नंबर येते आन्सर. पुढचा क्वेश्चन बघूया. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार विधानसभेचे सभापती किंवा उपसभापती यांना पदावरून हटवण्याचा ठराव विचाराधीन असताना ते अध्यक्षपद भूषवू शकत नाहीत? इथं नाही. इथं म्हणजे आता मागच्याच कलमात बघितलं होतं तर अनुच्छेद 181 मध्ये आहेत. म्हणजे त्यांच्यावर कोणती प्रोसेस म्हणजे पदावरून काढण्याची जर प्रोसेस चालू असेल तर तेव्हा ते अध्यक्षस्थान भूषवू शकत नाही. असं कोणत्या कलमात हे केलेलं आहे? तर 181 मध्ये आहेत. तर 78 मध्ये काय आहे? यामध्ये हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जे असतील त्याच्या संबंधित तरतूद आहेत. मग 79 मध्ये काय आहे? म्हणजे पद रिक्त होण्याच्या जे अटी ते काय आहेत ना ते आहे ह्याच्यामध्ये पद रिक्त. आणि ह्याच्यामध्ये रिक्त किंवा गैरहजर असतील तर तेव्हा काय काय तरतुदी आहेत हे आपल्याला 80 मध्ये सांगितलेलं आहे. इथं फक्त रिक्त सांगितलं आणि इथं फक्त अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतील एवढंच सांगितलेलं आहे. आणि इथं जेव्हा त्यांच्यावर महाभियोग असेल किंवा म्हणजे पदावरून काढण्याची जर असेल सभागृहामध्ये विचारधीन तर तेव्हा ते अध्यक्षस्थान भूषवू शकत नाहीत. हे 81 मध्ये आहे. तर आन्सर आपला 1 नंबर येणार. कोणत्याही राज्याच्या विधानसभेचे किमान आणि कमाल अनुमत संख्या किती आहे? तर ते 60 ते 50 आहे. आपण 2-2 क्वेश्चन घे असं करूया. विधानसभा हे कायमस्वरूपी गृह आहे. तर विधानसभा कायमस्वरूपी आहे का? तर नाहीये. विधान परिषद आहे. म्हणजे पहिलं विधान कटलं. तर पहिलं ऑप्शन कटलं आणि हे तिसरं कटलं. आता दुसरं आपलं बरोबरच आहे, वाचायची गरज नाही. तिसरं पण बरोबर आहे. डायरेक्ट आपण चौथं वाचायचं. आणीबाणी उठविल्यानंतर 6 महिन्याच्या काळात विधानसभेची निवडणूक झाली पाहिजे. तर तशी आहे का तरतूद? तर आहे. म्हणजे 2 नंबर येणार आन्सर. आता आपण मधले आन्सर वाचूया. तर विधानसभेचे सार्वजनिक प्रौढ मताधिकारानुसार थेट निवडणूक आलेली जनतेची प्रतिनिधित्व असतात. तर विधानसभेवर थेट निवडणूक आलेली असतात. ते आपण आमदाराच्या ते निवडणूक असतात ना ते. म्हणजे दुसरं विधान कसं आपलं बरोबर आहे. तिसरं विधान बघा. विधानसभेची कमाल संख्या
500 आणि किमान 60 आहे, 60 ठरवण्यात आले. मागच्याच क्वेश्चनमध्ये झालं होतं. म्हणून तिसरं पण विधान कसं आपलं बरोबर आहे आणि चौथा पण वाचलेला आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. राज्य विधिमंडळाबाबत खालील विधाने विचारात घ्या. आता हे राज्य विधिमंडळाबाबत आहेत. मंत्रिमंडळ संयुक्तरित्या राज्य विधानसभेला उत्तरदायी असेल. तर हे विधान कसे बरोबर आहे? तर 2 कटलं. 2 नंबरचा ऑप्शन. मंत्र्याला कार्यकाळ मुख्यमंत्र्याच्या मर्जीनुसार असेल. तर हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. म्हणजे 2 चुकलं. आपला आन्सर येणार 3 नंबर. मंत्र्यांनी राज्यपालाला दिलेल्या सल्ल्याबाबत कोणत्याही न्यायालयात चौकशी करू शकत नाही. तर हेच आर्टिकल आहे 212 नुसार की कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणाच्या शिफारशीवरून, आता इथं कोणाच्या म्हटलं का झालं, 1 पर्सन झालं. शिफारसून अर्थ विधेयक राज्य विधिमंडळात मांडता येते. मग एकाची शिफारस पाहिजे ना, मग हे दोन असलेलं ऑप्शन काय करायला, कट करून टाकायचं. म्हणजे आता एक तर 4 तर आन्सर असेल किंवा 1 तर असेल. तर बघायचं आता पहिल्या शिफारस आपण राज्यपालाचीच राहते आणि केंद्रामध्ये काय राहते, राष्ट्रपतीची राहते. मग आन्सर काय येणार? 3 नंबर येणार. काही गोष्टीतले विचार पण करायची गरज लागणार जर आपण ओव्हरऑल बघितलं तर. भारतीय संविधानाच्या कलम 210 नुसार घटक राज्यातील विधिमंडळाचे कामकाज पुढीलपैकी कोणत्या भाषेतून चालवले जाते? तुम्हाला जोड्या लावामध्ये हा क्वेश्चन आला होता तेव्हाच सांगितलं होतं. आता इंग्रजी, हिंदी आणि घटक राज्याची अधिकृत भाषा. मग आन्सर काय येणार? 4 न हे तर ड येणार. ह्याचे कधी कधी असे क्वेश्चन सोपे राहतात म्हणून आपण खूप फास्ट सोडवायला जातो आणि कधी कधी चुकतं. मग इथं ड येणार आन्सर. आता 32 बघा. विधान परिषदेविषयी आहे. आता इथं आपल्याला बरोबर विधान विचारलेले आहेत. विधान परिषद हे कायमस्वरूपी सभागृह म्हणजे स्थायी सभागृह. पहिलं विधान बरोबर आहे. त्यांचे 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. तर हे पण विधान कसं आहे? बरोबर आहे. 1/3 2 इयर. ब पण विधान बरोबर आहे. म्हणजे हे कटलं. आता क बघा. विधान परिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्ष येतात का? नाहीये. तर ते अप्रत्यक्ष असतात आणि काही नामनिर्देशित असतात. म्हणून क विधान चुकलं. महाराष्ट्रातून 6 प्रशासकीय विभागातील शिक्षकांमधून 6 सदस्य निवडले जातील. तर तसं आहे का? म्हणजे शिक्षक मतदारसंघातून किती? 1/12 सदस्य निवडले जातात. 1/12 म्हणजे टोटल संख्या किती होते? 7. जे शिक्षणाशी रिलेटेड असू. आता शिक्षक मतदारसंघ म्हणजे आता हुशार लोकच येतात ना, शिक्षक लोक येतात म्हणजे त्यांचं काहीतरी एज्युकेशन झालेलं असते. आणि दुसरं असते पदवी मतदारसंघ. इथं पण एज्युकेशन झालेलं असते ना. मग शिक्षण घेतल्यास माणसाचे कसे 12 वाजतात. म्हणजे 1/12 या दोघांसाठी तरतूद आहे 1/12ची. 1/12 म्हणजे 7. पदवीधरमधून पण 7 असतात, शिक्षक मतदारमधून 7च असतात. एवढं लक्षात ठेवा. हे झालं शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ. आता नेक्स्ट कोणता असतं? जे म्हणजे राज्यपालाकडून काही सदस्य नेमणूक झाली जाते राज्यपालाकडून. तर ते काय असतात? 12 असतात. नामनिर्देशित सदस्य असतात 22. कवी विज्ञान, कला विज्ञान असतं ना तसं. कला विज्ञान साहित्य याच्यातून 12 सदस्य नेमणूक केले जाते ते 4 ह्याच्यामधून. आणि त्यानंतर असते विधानसभा जी असते त्याच्यामधून 30 सदस्य. आपल्या महाराष्ट्राची संख्या सांगते तुम्हाला. आणि जे स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवडले जातात तर ते असते 22 सदस्य. असं असते 22 म्हणजे 30, 22 आणि हे 2 7 पदवीधर शिक्षक मतदारसंघातून आणि राज्यपाल 12 असं. एवढे सदस्य म्हणजे विधान परिषदेवर निवडून जातात पूर्ण कडून. ते पूर्ण अप्रत्यक्ष असतात. म्हणून त्याचा आन्सर काय येणार? आणि ब. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जेव्हा राजे घटनादुरुस्ती विधेयकावर मंजुरी अथवा नामंजुरी मोहर लावतात तेव्हा प्रत्यक्षात पुढीलपैकी कोण तो निर्णय घेत असतो? तर ती विधानसभा निर्णय घेत असते. आपल्याला राज्यपाल वाटते पण विधानसभा आहे. राज्याने विधान परिषदेचे गठन करायचे ठरविल्यास सदस्य संख्येविषयी पुढीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? आता ती तरतूद हे केलेली आहे. विधान परिषदेची सदस्य संख्या जास्तीत जास्त विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 1/3 असावी. 1/3.
विधान परिषद सदस्य संख्या 40 पेक्षा कमी नसावी. हे पण दोन्ही विधाने काय आहेत, लागू होतात. विधान परिषदेची सदस्य संख्या 78 आहे. 1/3. विधानसभा हे कायमस्वरूपी विधानसभा विचारलेला आहे. कायमस्वरूपी सभागृह आहे. पहिलंच विधान कसं आहे, चुकीचं आहे. आणि आपल्याला विचारलं काय, चुकीचं. म्हणजे ब पण आता चुकीचंच आहे. आता आपल्याला डी वाचायचे. विधानसभा सदस्याची वयाची अट. विधानसभा विचारले तर 30 आहे का, तर 25 आहे. हे आहे विधान परिषदेची, म्हणून ड पण चुकलं, तर आन्सर येणार 3 नंबर. म्हणजे हे पण चुकीचे, हे पण चुकीचे आणि डी पण चुकीचं आहे. हे कायमस्वरूपी आहे का, नाही. अस्थायी सभागृह आहे. विधानसभा वरिष्ठ आहे का, तर कनिष्ठ आहे. आणि वरिष्ठ कोणता आहे, विधान परिषद आहे. आणि विधानसभेचा सर्वसाधारण कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. हे कसं आहे, बरोबर आहे. आणि विधानसभा सदस्याचं वयाचं सांगितलेलं आहे. आता राज्याच्या विधिमंडळाबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर आता विधिमंडळाचं बघायचं आपल्याला. छोटा करूया म्हणजे आपल्याला तिथं बघता येईल. तर इथं बरोबर विचारलंय. कोणतेही विधेयक विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात प्रथम मांडते. कोणतेही धनविधेयक आपल्याला विधानसभेमध्येच प्रथम मांडावे लागतो, म्हणून पहिलं विधान काय, चूक आहे. म्हणजे हे गेलं. सामान्य विधेयकाबाबत दोन्ही सभागृहामध्ये असहमती झाल्यास दोन्ही सभागृहात संयुक्त बैठक. तुम्हाला सांगितलं, जी संयुक्त बैठकीची तरतूद आहे ती आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतल्या 108 मध्ये, आणि ते फक्त केंद्रामध्ये असते संयुक्त बैठक तरतूद. आणि ते पण जे मेन विधेयक असतात, घटना दुरुस्ती झालं, पुन्हा अर्थविधेयक, त्याच्या संबंधी ते संयुक्त बैठक होऊ शकत नाहीये. फक्त जे वित्त विधेयक असते टाईप 2 चे, त्याच्या संबंधी संयुक्त बैठक झाली होती. आतापर्यंत संयुक्त बैठक 3दा झालेली आहे, म्हणून बी पण विधान कसं आहे, चुकीचं आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये राज्यघटनेने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखीव जागाची तरतूद आहे. तर विधिमंडळाच्या दोन्ही याच्यामध्ये नाही, फक्त जे विधानसभा आहे ना त्याच्यामध्ये तरतूद आहे. ह्याच्यामध्ये विधान परिषदेमध्ये नाही. विधान परिषद कसे कसे सदस्य येतात ते मी सर्व सांगितलेलं आहे. तर आपला आन्सर येणार 4 नंबरचा. जुलै 2021 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅश प्रमाणे पश्चिम बंगालच्या विधानसभेने राज्यात विधान परिषद स्थापन करण्याचा ठराव संमत केला. तर हे जे विधान परिषद स्थापन करण्याचा निर्णय हे करायचा अगोदर कधी आहे, म्हणजे स्थापन करण्याचं असेल तर 169 नुसार असतं. तर मग नंतर ठराव पारित करून त्याची स्थापना केली जाते. तर आन्सर येणार 1 नंबर. खालीलपैकी कोणत्या राज्यांनी त्यांच्या राज्यात विधान परिषद बरखास्त केलेली आहे. तर हे पश्चिम बंगालनं पण, म्हणजे वेस्ट बेंगॉलनं पण केलेली आहे, पंजाबनं पण केले आणि तमिळनाडूनं पण केलेली आहे. तर आन्सर ऑल ऑफ दी येईल, म्हणजे 4 नंबर येईल आन्सर. भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा उल्लेख नाही, तर इथं नाही विचारलाय. मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मंत्री परिषद, तर याचा उल्लेख आहे. राज्य मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी, तेच आहे ना, हे ह्याला जबाबदार राहतात त्याला जबाबदार राहतात असं. राज्यमंत्र्याचे राजीनामे, राज्यमंत्र्याच्या राजीनाम्याचा कुठे उल्लेख झालेला नाही, म्हणजे हे नाहीये. आणि उपमुख्यमंत्र्याचे पद हे पण नाहीये. आपलं जे आता महाराष्ट्रामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत, हे आपल्या हे सोयीनुसार आपण ते पद निर्माण केलेलं आहे, पण राज्यघटनेमध्ये त्याचा उल्लेख नाहीये. मग आन्सर काय येणार, 3 नंबर येणार. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. राज्याच्या कॅबिनेट बाबत खालील विधाने विचारात घ्या. तर आपल्याला सत्य विचारलेले आहेत. राज्याच्या राजकीय प्रशासकीय व्यवस्थेतील निर्णय निर्धारण करणारी ते एक सर्वोच्च अधिसत्ता आहे. राज्याचे कॅबिनेट बरोबर आहे. घटनात्मक पदे आणि वरिष्ठ सचिवास्तरावरील प्रशासकीय अशा सर्व उच्चस्तरीय नियुक्त्यावर त्यांचे नियंत्रण असते, हे पण बरोबर आहे. तर आन्सर येणार 3 नंबर. तर हे क्वेश्चन बघा, इथं काय विचारलंय, बरोबर विचारलंय. तर वाचूया आता बरोबर. नुकताच ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण करण्याचा ठराव मंजूर केला आहे. तर हे विधान काय बरोबर आहे, 19चा क्वेश्चन होता हा. तर हे कटलं, हे कटलं. सध्या 5 राज्यात विधान परिषद आहे. तर 5 राज्यात आहे का 6 राज्यात आहे, आपण मागच बघितलं होतं.
म्हणजे ब विधान चुकीचं आहे. डायरेक्ट आन्सर आहे, तर पुढचं वाचायची गरज नाही. केरळ आणि गुजरातमध्ये विधान परिषद निर्माण करण्यासंबंधीचे प्रस्ताव संसदेत प्रलंबित आहेत. तर केरळमध्ये नाही का, वेस्ट बेंगॉलमध्ये आणि ओडिसामध्ये आहे, म्हणून हे काय आहे, चुकीचं आहे. विधान. विधान परिषदेचे 1/12 सदस्य नोंदणीकृत पदवीधर. आता सांगितलं होतं, जे पदवीधर आणि शिक्षण घेतलं की आपले 12 वाजतात. शिक्षण म्हणून 1/12 असं लक्षात ठेवा. आणि एकूण 7 7 7 आपलं महाराष्ट्राचं. तर ड म्हणजे आणि आणि ड कसं बरोबर आहे. तर 4 नंबरचा आन्सर. आता विभागीय परिषदासंबंधी आहे. तर बिनचूक नाही, हे बघा आता इथं गुगली बिनचूक, मग इथं काय विचारलंय, बरोबर. नाही म्हणजे बरोबर नाही म्हणजे चूक विचारलंय एकंदरीत. तर डायरेक्ट फुल्ली मारायची तशी, की आपल्याला चूक बघायचं. आता काय बघायचं हे पहिले ठरवून टाकायचं. विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत, तर ह्या घटनात्मक आहेत का नाहीये, म्हणजे पहिलंच कसं आहे, चुकीचं आहे. तर यांचं 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्यांची निर्मिती झाली. आता ह्याचंच आन्सर पुढे दिले, म्हणजे हे चुकीचं आहे. 1956च्या कायद्यानुसार त्यांची निर्मिती आहे, म्हणजे घटनात्मक आहे का नाहीये, म्हणजे आपल्याला विचारलं पण चुकीचंच विचारलं. ब कसं बरोबर आहे विधान आपलं. केंद्रीय गृहमंत्री हा विभागीय परिषदेचा अध्यक्ष असतो. हे आपल्याला कन्फर्म माहित आहे की केंद्रीय गृहमंत्री याचा अध्यक्ष असतो. आणि आपल्याला चुकीचं विचारले, हे कटलं आणि हे पण कटलं. आन्सर येणार 2 नंबर. भारतात एकूण 7 विभागीय परिषदा देशातील एकूण 7 विभागासाठी निर्माण करण्यात आलेले आहेत. तर ड विधान चूक आहे. तर एकूण 7 आहेत का 6 आहेत. आता हे 6 आहेत ना, कोणते आहेत ते बघूया. आता लक्षात ठेवा, हे आपल्या दिशा येतात. एक आहे उत्तर विभागीय परिषद, एक आहे दक्षिण विभागीय परिषद, एक आहे पूर्व विभागीय परिषद आणि एक आहे पश्चिम विभागीय परिषद. हे 4 दिशा झाल्या. इथं येथे ईशान्य विभागीय परिषद एक आहे आणि हे सेंटर पॉइंट आला म्हणून मध्य विभागीय परिषद. समजले का, या अशा 6 विभागीय परिषदा आहेत. कळालं. उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण असं, आणि ईशान्य आणि मध्य. चला नेक्स्ट क्वेश्चन. तर आपला आन्सर येणार 2 नंबर. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले निष्कर्ष पूर्ण करणारा प्रादेशिक पक्ष नाहीये. तर हे राजस्थानमध्ये नाहीये. याचा आता सरळ वन लाईनर, याच्यात काही सांगायसारखं नाहीये. विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेत चालते. तर मागच हा क्वेश्चन झालेला आहे पूर्ण. कलम किती आहे, 210. हे असं जेव्हा येईल ना, त्या क्वेश्चनच्या आजूबाजूलाच आपल्याला जे जे गोष्टी आठवतात ना, ते तिथं लगेच लिहून ठेवायचं, म्हणजे ते आपल्याला काय होतं, आपलं रिव्हिजन होत असतं त्याच्यातून. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हटवता येऊ शकते जर, म्हणजे खाली जर काही गोष्टी आहेत ते बघायच्यात आपल्याला, म्हणजे त्यानं काय केलं असतं, त्यांना पदावरून काढून टाकलं जाते. राज्यसभा आणि विधानसभेच्या 2/3 सभासदांनी तसा ठराव केला. तर हे आहे का नाहीये, राज्यसभेचा विषयच येत नाहीये आणि इथं विधानसभा पण दिले, म्हणून पहिलं 100% आपलं कसं आहे, चुकीचं आहे. डायरेक्ट आन्सर येते, पुढचं वाचायची पण गरज लागत नाही. राज्यपालाच्या मते राज्यामध्ये घटनात्मक सरकार व्यवस्था ढासळली, हे कन्फर्म आलं आपलं, बरोबर आहे. आणि विधानसभेने अविश्वास ठराव सहमत केला, हे पण बरोबर आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाने अविश्वास ठराव, तर राज्य विधिमंडळ हे चुकीचं आहे. तर आपला आन्सर येणार बी आणि सी. काय काय गोष्टी ऑप्शन मधून पण आपल्या तेव्हा सुटून जाऊ शकतात. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. राज्य विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत ते सांगायचं आपल्याला. विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेले विधेयक सभागृहाची सत्र समाप्ती झाल्या कारणाने रद्द होत नाहीत. तर आपल्याला काय चुकीचं विचारलंय, तर हे पहिलं विधान कसं आहे, बरोबर आहे. आता विधेयकासंबंधी ते असं विलंबित, निलंबित, प्रलंबित, तर ते बघूया. विधान परिषद प्रलंबित म्हणजे
विधान परिषद प्रलंबित असलेले जे विधेयक विधानसभेने मंजूर केले नसेल आणि सभेचे विसर्जन झाले असता रद्द होत नाही. तर हे पण बरोबर आहे. जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषद प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेचे विसर्जन झाले असता रद्द होते. हे पण बरोबर आहे. त्याच्यापैकी एकही चूक नाही. तर आन्सर येणार आपलं 4 नंबर. खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहेत? आता 164 मध्ये कोणत्या घटना आहेत ते बघायचं आपल्याला. मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातात. 164 मध्ये आहे का? तर आहे. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. तर आपलं 2 नंबर कटलं. राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्री परिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळविणे हे मुख्यमंत्र्याचे कर्तव्य. हे बरोबर आहे विधान, पण हे 164 मध्ये आहे का? आपल्याला फक्त या गोष्टीचा विचार करायचा आहे. आणि हे कितीचं आहे? 167 मध्ये आहे. तर बी विधान कसं आहे? चुकीचं आहे. तर आन्सर येणार 3 नंबर. मंत्री परिषद राज्याच्या विधानसभेत सामूहिकरित्या जबाबदार असा बरोबर आहे. मंत्री परिषदेतील मुख्यमंत्र्यासहित आलता ह्याच्यावर क्वेश्चन मागचाच. एकूण मंत्र्याची संख्या राज्य विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% पेक्षा अधिक असणार नाही. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघा. विधान परिषद, आता आपल्याला योग्य विचारले, विधान परिषद निर्माण करण्यासाठी संबंधित राज्याच्या विधानसभेने हजर राहून 2/3 बहुमताने ठराव पास करणे गरजेचे असते. तर बरोबर आहे. विधान परिषद निर्माण करण्यासाठी संसदेने 2/3 सदस्याच्या बहुमताने, हे इथे 2/3 आणि बहुमताची गरज नसते. साध्या मताने संसद ते विधान परिषदेची निर्मिती करू शकतात. म्हणजे 2 कटलं. तर आन्सर येणार 1 नंबर. खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत? तर ते आपल्या ओडिसामध्ये आहेत. आन्सर नंबर 2 नंबर येणार. विधान परिषदेतील किती सदस्य शिक्षक मतदारसंघातून येतात? तर आता हे आपल्याला पाठ झाले. वाजले की 12. भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेले राज्य विधानसभेची जास्तीत जास्त, आता जास्तीत जास्त विचारले तर जास्तीत जास्त म्हणलं तर 500. आता पदवीधर मतदारसंघ वाजले की 12. विधानसभेचे किती? 1/3. राज्यपाल नियुक्त 1/6 म्हणजे 12. आणि गणपुरती म्हणलं तर 10. आता योग्य विधान आहे. आता कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ या दक्षिणी राज्यापैकी केवळ 2 राज्यात, केवळ म्हणजे ह्या 4ही राज्यात असावं असं काही सांगितलंय का? फक्त ह्या 4पैकी कोणत्या तर 2 राज्यात आहे म्हटले. मग हे विधान काय बरोबर आहे? केरळमध्ये नाही आणि तामिळनाडूमध्ये नाही, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये आहे. म्हणजे पहिलं विधान कसं आहे? बरोबर. आणि इथं कमीत कमी 60 असायला पाहिजे. तर हे 60ची तरतूद आहे का? तर 40 आहे. आणि हे किती आहे? कलम 171 मध्ये नुसार. तर ब कसं चूक आहे? तर आन्सर येणार 1 नंबर. इथं चुकीचे विचारलं. विधान परिषद अर्थसंकल्प मतदान नसते. बरोबर आहे. विधान परिषद अर्थसंकल्प केवळ 4 दिवस चर्चा होते. बरोबर आहे. विधान परिषद अर्थसंकल्पावर 24 दिवस चर्चा होते. तर हे चुकीचं आहे. 3 नंबर. विधान परिषदेत अर्थसंकल्पाच्या बाबतीत वरील कोणत्याही पर्याय योग्य नाही? तर 3 नंबरचा येणार आन्सर आपला. अशा प्रकारे जे आपलं म्हणजे राज्य विधिमंडळाचा आहे तो पहिला पार्ट हे केले, कारण की क्वेश्चन खूप आहेत आणि आपण अनालिसिस डीपमध्ये घेतोय ना, त्यांना टाइम लागत आहे. तर सेकंड पार्ट थोड्या वेळाने, म्हणजे ह्याच्याच नंतर सेकंड पार्ट येईल. बाय.